स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र बैठकांचं सत्र आयोजित केलेलं आहे. आज बारामतीमध्ये देखील बैठक आयोजित करण्यात आलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि तालुक्यातल्या लोकांची. जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत प्रदीप दादा गारटकर. दादा, काय सांगाल, आज जी बैठक झाली नेमकी काय भूमिका आहे, कारण निवडणुका येत आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. कार्यकर्त्यांची या विषयामध्ये काय भावना आहे, कोणी इच्छुक आहेत, कोणाच्या काय अडचणी आहेत का, त्या स्थानिक या सगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश 100% कसं मिळवता येईल यासाठी कार्यकर्ता एकजीव करणं आणि या निवडणुकांमध्ये जे इच्छुक आहेत त्यांच्याशी चर्चा करून हे काही निर्णय घेण्याच्या दृष्टीनं काही नियोजन करणं यासाठी म्हणून ही आजची बैठक आम्ही आयोजित केली होती. या बैठकीमध्ये प्रत्येकच तालुक्यात बैठक आयोजित केली. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात आणि आपली आपली भूमिका मांडतात. तर यामध्ये आज सगळ्यांची भूमिका इथं काही मांडता आलेली नाही, परंतु जे इच्छुक आहेत त्यांच्याशी मी इथं बसून सगळ्यांचे अर्ज घेतलेले आहेत. अजूनही खूप इच्छुक राहिलेले ते परत भेटतील. नगरपंचायत माळेगाव त्याच्यामध्ये शुक्रवारी परत एकदा संध्याकाळी बसायचं ठरलेलं आहे. त्याही ठिकाणी तिथले नगरपंचायतचे इच्छुक उमेदवार ते पण त्यामध्ये सहभागी होतील. नगरपालिकेसाठी एकदा वेगळं बसावं लागणार आहे. अशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि आपल्याला निवडणुकीत आपलं भविष्य कसं निवडून आणता येईल, आपल्या पक्षाचा कसा निवडून आणता येईल, अजितदादांची ताकद कशी वाढवता येईल या विषयानं सगळेजण प्रयत्नशील आहेत. त्यासाठी आजची बैठक आपण आयोजित केली होती. दादा, महत्वाचा विषय आहे की पुणे जिल्ह्यामध्ये दादांची ताकद आहे. उपमुख्यमंत्री म्हणून ते पालकमंत्री म्हणून देखील काम करतात. तिथं सत्ता राखणं महत्वाचं आहे, कारण आता शेजारचं पाहिलं तर संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, ते भाजपमध्ये सक्रिय झालेले आहेत. इकडं प्रवीण भैया माने देखील भाजपमध्ये गेलेत. हर्षवर्धन पाटलांची चर्चा आहे की ते भाजपमध्ये जातील. आसपासचे तालुके जे आहेत ते भाजपमय झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की बारामती तालुका देखील आता राष्ट्रवादी दुभंगल्यामुळं कार्यकर्ते तयार झालेले आहेत, गटबाजी निर्माण झाली आहे. अशा वेळी सत्ता राखणं तुम्हाला किती अवघड होणार आहे किंवा किती जिक्रीच होणार आहे? ही चर्चा तुम्ही म्हणताय ती चालू आहे, बरोबर आहे. पण याच्याविषयी जर थोडा अभ्यास केला तर मी जिल्ह्यात सर्वत्र फिरतोय, पाहतोय, अनुभवतोय, तर असं काही इथं घडणार नाही. तुम्हाला मागील वेळेला जी आमची ताकद होती प्रत्येक नगरपालिकेत किंवा नगरपंचायती असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यापेक्षा प्रत्येक तालुक्यात ताकद वाढलेली दिसेल, कमी होणार नाही. तुम्ही जी उदाहरणं सांगितलं त्या शेजारी पुरंदर, आता ठीक आहे, संजय जगताप तिथे गेले, भाजपची ताकद वाढत आहे, हा भाग तुम्हाला दिसायला वरकरणी सोपा दिसतो, पण तिथं आतून काय चाललंय ते तुम्हाला निवडणुकीचे निकाल पुढे आले ते लक्षात येईल. तीच परिस्थिती बोर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळं पक्षात तिथं नवीन आमदार निवडून आलेले, त्या ठिकाणी शिरूरमध्ये नवीन आमदार निवडून आलेले आहेत, तिथं ताकद वाढते. जिथं आहेत आमदार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आमचे उमेदवार निवडून येणार आहेत. मग ते निवडून येत असताना मला दिसतंय की ते आम्ही जो काही गरजेपेक्षा जास्त असलेल्या जागा आणि जिल्हा परिषद किमान 50 सीटच्या वरती आम्ही जाऊ. पंचायत समिती जर तुम्ही म्हणाल तर बहुतांशी सगळ्या पंचायत समित्या आमच्या ताब्यात येतील. बहुतांश एखादी दुसरी चुकून काही इकडं तिकडं झाली तर नगरपंचायतीची सुद्धा तीच स्थिती आहे. त्यामुळं कुठं काही अडचणीत असं मला वाटत नाही. आणि दादांच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला हे माहिती आहे की दादांच्या हातामध्ये जर एक सत्ता या ठिकाणी कोटली तर स्वाभाविकपणे जास्तीचा फायदा त्या संस्थानं त्या गावांना नक्की होतो. या इथून सगळे लोक दादांचं नेतृत्व मान्य करत या ठिकाणी दादांच्या पाठीशी उभे राहतील असं माझा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली का? तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, ज्यावेळेस राज्याची कमिटी तुमची बसते त्यावेळी काही चर्चा झाली का? एकत्र निवडणूक लढायची आहेत का वेगवेगळ्या लढायची? अगदी चर्चा अशाच पद्धतीत झाली जिथं आपली पूर्ण ताकद आहे तिथं आपण स्वतंत्र लढावं. जिथं आपल्याला
काही अडचणी असतील तर तिथं मित्रपक्ष बरोबर घ्यावा, मित्रपक्ष. आणि तिसरं असंही आहे की स्थानिक आघाड्या काही तयार होतात. हं. उदाहरणार्थ शिरूर आहे, नगरपालिका, तिथं आजपर्यंत कायम स्थानिकच आघाडी असते. तर त्या स्थानिक आघाडीमध्ये आपली लोक जास्तीत जास्त तिथं निवडून आणावीत, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी ठरली. मग स्थानिक आघाडीत सगळ्याच विचाराची लोक एकत्र येतात. असं एखाद दुसऱ्या ठिकाणी घडेल, मित्र पक्षांना सोबत घेऊन काही 2-5 ठिकाणी तसं घडेल. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी स्वतःच्या ताकदीवरच या जिल्ह्यात निवडणुका लढवेल असं माझं मत आहे. पण दादा, इच्छुकांची संख्या प्रचंड असणार आहे. ज्या उमेदवारांना संधी मिळणार नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पर्याय देखील तेवढा सक्षमपणे उभा झालेला आहे. नाराजी कशी दूर करणार त्या सगळ्यांची? नाराजी दूर करणं त्याच्यासाठी प्रयत्न तर करावा लागणारच आहे. अनेक वर्ष लोक थांबलेली आहेत, ज्याच्या इच्छा आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी तसं न्याय आजपर्यंत मिळालेलं नाही, तर अशा ठिकाणी नाराजी होणं स्वाभाविक आहे. पण येणाऱ्या काळात ती नाराजी बाजूला करण्याच्या दृष्टीनं आमच्याकडं अनेक काही गोष्टी आहेत. मग त्या सहकारातल्या सत्ता आहेत, हे वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या ठिकाणी त्यांना कामाला संधी देता येते. अशा पद्धतीची संधी अन्य पक्षात देण्यासारखी स्थिती या जिल्ह्यात तरी नाही. त्यामुळं आर्थिक सत्ता, शैक्षणिक संस्था, त्यातली सत्ता, कारखानदारी, अमुक अमुक वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था कार्यकर्त्यांची होऊ शकते. म्हणून इथं ते काही फार मोठा नाराजी आमच्या पक्षात राहील असं वाटत नाही. दादा, आज बारामतीमध्ये आलात आणि आज तुम्ही धक्कातंत्र दिलंय की तालुकाध्यक्ष पदाची जी चर्चा होती अनेक महिन्यांपासून चालू होती, वेगवेगळी नावं समोर येत होती, आज धक्कातंत्र देऊन तुम्ही संदीप दादा बांधलची निवड केलेली आहे. हेच धक्कातंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका निवडणुकीत, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये पाहायला मिळणार आहे का? स्वाभाविकपणे धक्कातंत्र असं तुम्ही म्हणाल त्याला, पण तिथं ती एक व्यवस्थेचा भाग आहे. आज संभाजीनाना होळकर आहेत, राजवर्धनजी शिंदे आहेत, यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्तम पद्धतीचं काम केलेलं आहे. संधी सर्वांना दिली पाहिजे नाही, तर त्या पद्धतीने आता यांनी सभापती असताना संदीप बांधलांनी उत्तम काम केलेलं आहे. तर सभापती पण अनेक अनेक मातब्बर इच्छुक होते, त्यांची नावं चर्चेत होते. मध्ये 2 पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या, नावांची यादी जी पक्षाकडे मागणी केलेली आहे त्यांची. इच्छुक मध्ये ताकदीचे सगळेच आहेत, कोणाला कमी लेखावा असा विषय नाही. पण आता संधी सगळ्यांनाच एकत्र देता येत नाही, तर त्या दृष्टीनं एक व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांची तब्येत साथ देत नाही. त्यांनी त्यासाठी दादांच्याकडं माझ्याकडं 1 महिन्यापूर्वी इच्छा प्रकट केली होती की एवढी पळापळ मला होत नाही. तर त्या विषयावरती चर्चा झाली आणि दादांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये धक्कातंत्र वगैरे असं काही आहे असं मला वाटत नाही. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी नावं नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत येत आहेत, पण एक नाव पुढे येत आहे, जयदादा पवारांचं. नेमकं काय, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, तुमच्याकडं काय त्या संदर्भातली माहिती आहे? जयदादा खरंच निवडणूक लढवणार आहेत का? हे लोकांमधलं नाव पुढे येत आहे हे मला इथं आल्यानंतर कळालं, पण अजून त्या विषयावरती काही चर्चा झालेली नाही. आणि काय येऊ नये पुढं, ते सुद्धा सक्षम आहेत, तेही करू शकतील. इतरही सामान्य कार्यकर्त्यांचे नाव पुढे येईल. कुणी कार्यकर्ता, इथं दादा उभे आहेत, दादा इथं आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, तिथे इथला सामान्य कार्यकर्ता सुद्धा नगराध्यक्ष उद्या, सभापती उद्या, चेअरमन उद्या, ती संस्था ती सगळं व्यवस्थितच चालणार आहे. त्यामुळं जयदादाचं नाव आलं काय आणि अन्य एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचं नाव आलं काय, पक्ष संघटनेच्या दृष्टीनं कुठलीच काय अडचण असायचं काय कारण नाही. नेते ठरवतील कोणाच्या हातामध्ये ती सत्ता द्यायची, तो त्या वेळेचा तो निर्णय असेल. त्या अनुषंगानं परत एकदा इच्छुकांच्या बैठका हे ते सगळ्या होतील आणि त्यामध्ये जशी नावं पुढे येतील त्या दृष्टीनं सगळ्या बाजूचा विचार हा करून त्यावेळेला शहराचा अध्यक्ष कोण असेल हे आता लोकांमधनं निवडायचं आहे. लोकप्रियता पण पाहिजे आणि समाजामध्ये काम पण तुम्ही सांगितलं आता की जनतेतनं जयदादांचं नाव येत आहे. जर जनतेतून जयदादांच्या नावाचा रेटा आला तर त्याला तुम्ही सहमत आहात का? आता असं आहे की जनतेतनं त्यांचं नाव आलं तर त्याच्यावरती निर्णय
त्या कुटुंबाने घरात बसून तो घ्यायचा आहे. दादा तो घरामध्ये बसून निर्णय घेतील. ते त्यावरती आम्ही बाहेर भाष्य करणं जनता आणि दादा हे नातं अतूट आहे बारामतीच. त्यामुळे त्या विषयावरती निर्णय काय घ्यायचा ते दादा घेतील. इंदापूर नगरपालिकेचं काय, तुम्ही पण इच्छुक आहात तिकडं? काय नाही. मी इच्छुक नाही म्हणून मी आधीच सांगितलेलं आहे. मी तिथं जेव्हा 92 ते 97 एकदा काम केलं, माझ्या विचाराची परत 15 वर्ष नगरपालिका मी संघर्ष करत त्या ठिकाणी माझ्या ताब्यात ठेवली. उद्याचाही निवडणुकीतला संघर्षच आहे. आणि तिथंही मी सांगितलंय की मी स्वतः जरी कार्यरत आहे, सगळ्या गोष्टी मी बघतोय अनेक वर्ष. त्या गावात काय पाहिजे काय नको, नगरपालिकेमध्ये कसा विकास असावा काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी जरी मी पाहत असलो, समाज एक संघ जरी ठेवत असलो, तरी मीच तिथं अध्यक्ष पाहिजे असं मुळीच आग्रह नसतो. मी माझ्यातला असलेला एक सामान्य कार्यकर्ता उभा करतो ना, निवडून आणतो ना. आणि नगरपालिका हे सेवेचं साधन आहे. त्या ठिकाणी उत्तम पद्धतीची सेवा कोण करू शकतो असा एखादा कार्यकर्ता निवडावा आणि त्या ठिकाणी निवडून आणावा, या विचाराचा मी आहे. तेव्हा मी निवडणूक लढवणार नाही, नक्कीच लढवणार. या स्थानिक स्वराज्य संस्था काय बलाबल राहील? राष्ट्रवादी किती राहील, भाजप काय राहील, काय तुमचा काय अंदाज आहे? कशी स्ट्रॅटेजी राबवणार आहात त्या संदर्भात? आता जर वरकरणी बघितलं तर कॉर्पोरेशन मध्ये भाजपची ताकद पिंपरी चिंचवड सोडलं, पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा राष्ट्रवादीची ताकद आता वाढेल असं आपल्याला पाहायला मिळेल. तिथेही भाजपची ताकद असेल, राष्ट्रवादीची असेल. पुण्यामध्ये तीच स्थिती असणार आहे. जुन्या शहरामध्ये सुद्धा धक्कादायक निकाल लागतील अशी स्थिती आहे. आणि आता राजकीय अंदाज तुम्हाला वर्तवता येणं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक पक्ष आता कार्यरत आहेत. पूर्वी 2 पक्ष समोरासमोर लढायचे. आता लढत जर झाली तर वेगवेगळी लढत झाली तर 6 पक्ष असणार आहे. आणि परत अपक्षांचा भरणं वेगळा असणार आहे. त्यामुळं निकाल कसे लागतील ते आज नाही सांगता येणार. पण वरकरणी तिथे जर तुम्ही नजर टाकली तर सातत्यानं दादांचा असलेला संपर्क, विकासाच्या विषयावरती त्यांचं असलेलं काम आणि जनतेप्रती असलेले सगळे या गोष्टी तर दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संस्थान आणणं हे शहरातल्या लोकांना सुद्धा वाटतं. ग्रामीण भागात तर स्वाभाविकपणे तो म्हणजे दादांचा विषय राहणारच आहे. आणि नक्कीच संख्याबळ आमचं इतरांपेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. पक्ष जरी वेगवेगळे लढले, 6 पक्ष असतील असं तुम्ही म्हणताय, पण पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार जो गट आहे, पक्ष आहे, त्याचं आव्हान वाटतंय तुम्हाला? कुठेतरी नाराजांची संख्या इकडे तिकडे जाऊ शकतात आणि आव्हान मोठं वाटू शकतंय? काय लोकसभा विधानसभा निवडणूक ही एक वेगळ्या विषयावरती निवडणूक लढवली गेली. अनेक वर्ष 40-40 वर्ष लोकांनी एकत्रित येऊन राजकारण समाजकारणात एकत्रितपणे चाललेली लोक हे मन अत्यंत जुळलेली आहेत. काही विचारांना थोडस इकडं तिकडं झाली. पण या स्थानिक निवडणुकामध्ये मला असं वाटतं की हे दोन्ही जे असणारे पक्षाचे कार्यकर्ते हे आपल्या आपल्या स्थानिक लेवलवरती वेगळा विचार करतील. मी आता सकाळचं उदाहरण तुम्हाला सांगेल. आता ही नगरपालिका नवीन झाली आपली माळेगाव. या कुठले हवेली तालुक्यातली. तर त्या नगरपालिकेमध्ये आता जी काही साहेबांना म्हणणारा जो गट आहे तो गट आणि दादांचा गट वेगळा लढूच शकत नाही. लक्षात आलं. त्यामुळे ते स्थानिक आघाडी करतील, काहीतरी करतील, पण ते सगळे फुरसुंगी. स्थानिक आघाडी करतील ना तर काही करतील, पण एकमेकाच्या विरोधात लढण्याची मानसिकताच नाही. मी आता दोन्ही गटाची बैठक घेऊन आलोय इथं, लक्षात घ्या. त्यामुळे ते कसं जायचं पुढं, पक्षात प्रवेश करायचा का निवडणुकीची युती करायची एवढंच फक्त राहील. बाकी एकत्र येण्याच्या विषयी कुणाचंच दुमत नाही. असे या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप ठिकाणी घडणार आहे. एकत्र येतील असं वाटतं दोन्ही पक्ष? कार्यकर्त्यांची कुठं अडचण आहे कुणाला? या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. त्यामुळे मला नाही वाटत कुणाला काय अडचण असते.
खूप खूप धन्यवाद. हे होते प्रदीपदादा गारटकर. त्यांनी सांगितलेले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते स्थानिक आघाडींवर युती करतील आणि एकत्रित निवडणुका लढवल्या जातील आणि याचा पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच फायदा होईल. कॅमेरामॅन तेजससह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.